देऊळगाव राजा जालना मार्गावर गोवंश वाहतूक करणारी 2 वाहनं पकडली. गोरक्षक दल आणि बजरंग दलाची कारवाई. जनावरे चंदनझिरा पोलिसांच्या ताब्यात. कत्तलखान्याकडे नेण्याचा आरोप. देऊळगाव राजा बाजारातून जालना शहराकडे गोवंशाची वाहतूक करणारी 2 वाहनं गोरक्षक दल आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडून चंदनझिरा पोलिसांच्या स्वाधीन केली. या कारवाईमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाले होते. याबाबत माध्यमांशी बोलताना बजरंग दलाचे कार्यकर्ते अर्जुन डहाळे यांनी सांगितले की पकडण्यात आलेल्या दोन्ही वाहनांमधून मिळून 5 ते 6 जनावरांची वाहतूक केली जात होती. ही जनावरं जालना शहरातील कत्तलखान्याकडे नेली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. कारवाईनंतर दोन्ही वाहनं आणि जनावरे चंदनझिरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली असून संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं समजतंय. गुन्हा नोंदवल्यानंतर ही जनावरे गोशाळेत हलवण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. अर्जुन डहाळे यांनी पुढे बोलताना सांगितले की गोवंश कत्तलीच्या विरोधात बजरंग दलाच्या वतीने यापूर्वीही अनेक वेळा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देण्यात आली आहेत. मात्र प्रशासनाकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. यापुढेही कत्तलीसाठी गोवंश वाहतूक होत असल्याचं निदर्शनास आल्यास बजरंग दलाच्या वतीने योग्य ती कारवाई करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. या प्रकरणी चंदनझिरा पोलीस अधिक तपास करत असून संबंधितांवर कोणती कारवाई होते याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय. आज बजरंग दल द्वारा जो कसाई जो गौवंश की गाड़ियाँ लेके जा रहे थे तो उसकी कार्रवाई कन्नानगर चौपुली पे दोपहर में 3:30 बजे की गई, जिसमें गौवंश आप देख सकते हैं कि जो कटने के लिए जा रहे हैं बैल वगैरह, तो इसके ऊपर कायदे से तो पूरी बंदी है भारत भर में, लेकिन महाराष्ट्र के जालना में खुलेआम ये कसाई को कुछ डर ही नहीं रहा, जो कि हमने एसपी सर को निवेदन भी दिए इसके विरोध में कि जालना में कत्लेआम खुलेआम जुने जालने में 25 से 30 दुकान है, ये जो जानवर जो है अच्छे ये भी वो जानवर काटते हैं, तो सभी गौरक्षकों ने आज जो कार्रवाई करे इसके बाद भी ऐसी कार्रवाई की जाएंगी. इसके बाद कार्रवाई ऐसी की जाएंगी अगर प्रशासन से हमको सहकार्य नहीं मिला तो उसको करारा जवाब बजरंग दल द्वारा सभी कसाई को दिया जाएगा. अब इसमें कितने जानवर है दो गाड़ियों में? अभी 2 गाड़ियों में टोटल 5-6 जानवर है इसमें. अभी इनको कहाँ भेजेंगे? अभी तालुका में FIR करके हम उसको गौशाला छोड़ा जाएगा. क्या नाम आपका? अर्जुन डहाळे, बजरंग दल कार्यकर्ता.